आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा महायुतीत असतील का? हे ठरलेलं नसलं तरी महाविकास आघाडी मात्र एकत्रित लढणार आहे. नगर जिल्ह्याचा विचार करता येथील सगळं राजकारण हे स्वैर्या-धैर्यांच्या जोरावर चालतं. असं म्हणतात, नगरी स्वैर्य-धैर्य वेगवेगळ्या पक्षात असले तरी आपापले तालुके आणि कार्यकर्ते जपून आहेत. नगर जिल्ह्यात स्वैर्या-धैर्यांचे प्रामुख्याने दोन गटात राजकारण चालते. पहिला गट आहे तो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा, तर दुसरा गट आहे भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांचा. सहकारातील साखर सम्राटांच्या या जिल्ह्यात संगमनेरच्या थोरातांचा गोतावळा मोठा आहे. तरीही लोणीच्या विखे कुटुंबाने या गटाला खिंडीत गाठण्याचा यशस्वी प्रयोग अनेकदा केलाय. मात्र गेल्या लोकसभेपासून जिल्ह्याचं वारं फिरल्याची चर्चा आहे. विखेंना दक्षिणेत पराभूत करून जायंट किलर ठरलेल्या निलेश लंकेंची यावेळी थोरात गटाला साथ मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच आगामी विधानसभा निवडणूक ही महायुतीला अवघड जाण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात नेमकं काय होऊ शकतं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. मित्रांनो नमस्कार, मी अशोक बडे. आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह 24, नगर जिल्ह्यातलं युनिक पॉलिटिकल अनालिसिस. नगर जिल्ह्यात सहकाराचं जाळं आहे. येथील साखर सम्राटांनी आपले कार्यक्षेत्र जपलं आहे. सहकाराच्या जीवावरचं येथे राजकारण चालतं. साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, पतसंस्था यावर राजकारणाचं गणित सोडवलं जातं. नगर जिल्ह्याचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा येथील नातं-गोतं समजून घ्यावं लागतं. संगमनेरचे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. पाथर्डीचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांना त्यांची बहीण दिली आहे. म्हणजेच भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे या त्यांच्या भाचेसून आहेत. याच आप्पासाहेब राजळेंची मुलगी नेवासाचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना दिली आहे. दुसरीकडे अजित पवार गटात असलेल्या शेवगाव पाथर्डीच्या माजी आमदार चंद्रशेखर घुले त्यांची एक कन्या नेवाशातील गडाखांची सून आहे. तर घुलेंची दुसरी मुलगी कोपरगावचे अजितदादा गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळेंना दिली आहे. तसेच माजी आमदार नरेंद्र घुले व रावरीचे शरद पवार गटाचे माजी आमदार प्रसाद तनपुरे हे सख्खे साडू आहेत. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या भगिनी या दोन्ही कुटुंबाच्या सुनबाई आहेत. या सगळ्या नातेसंबंधाचा विचार केला तर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख, मोनिका राजळे हे विद्यमान 6 आमदार एकमेकांचे जवळचे नातलग आहेत. याच नातेसंबंधातील मुख्य दुवा असलेल्या घुले कुटुंबातही 2 माजी आमदार आहेत. विशेष म्हणजे हा गोतावळा काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप या सगळ्याच पक्षात विखुरलेला आहे. पक्ष वेगवेगळे असले तरी त्यांच्यात मतभेद नाहीत. वेळ प्रसंगी ते आतून एकमेकांना मदत करू शकतात. राज्यात कुणीही सत्तेत असलं तरी या गोतावळ्यात मनभेद कधीच होत नाही. हा इतिहास आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा हा गोतावळा आजही आदर करतो. याच थोरातांना विखे विरोधात लढण्यासाठी यापुढे विद्यमान खासदार निलेश लंकेंची मदत होणार आहे. साखर सम्राटांचा समजल्या जाणाऱ्या नगर उत्तरेत थोरातांचे नातेसंबंध तर दक्षिणेत खासदार निलेश लंके अशी एकत्रित ताकद आगामी विधानसभेत दिसणार आहे. हीच ताकद विखेंना जड जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सगळ्या दृश्य अदृश्य विरोधकांचा बदला विखेंना येत्या विधानसभा निवडणुकीत घ्यायचा आहे. मात्र थोरात लंके या जोड गोळीमुळे हा बदला सहज शक्य होणार नाही. प्रत्येक तालुक्यात असलेली विखे गटाची ताकदच हारजीत ठरवते असा अनुभव आहे. मात्र यावेळी हीच विखे यंत्रणा प्रभावी ठरेल का हा प्रश्न आहे. काँग्रेस, शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटाने नगरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. जिल्ह्यातील 12 विधानसभेतही थोरात विखेंची कोंडी करण्याची शक्यता आता वाढली आहे. थोरातांचा गोतावळा व लंकेंची साथ विखेंना अवघड जाईल का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.